नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. ठरल्याप्रमाणे उद्या आणि परवा दोन्ही दिवस ठाण्याला कोर्स आहे. हा कोर्स मराठीतून आहे. स्टेशन जवळ आहे. तर ठरल्याप्रमाणे कोर्स उद्या सकाळी 9 वाजता सुरू होईल. एक IPO येतोय. हा IPO चांगला आहे. डॉक्टर अग्रवाल हेल्थ केअर. त्यांची देशामध्ये 165 तर परदेशात 15 हॉस्पिटल आहेत. त्यांची CAGR ग्रोथ 38% आहे. आय केअरवर मुख्य त्यांचा फोकस आहे. त्यांचा जो IPO येतोय तो 29 जानेवारीला उघडेल आणि 31 जानेवारीला बंद होईल. तुम्हाला IPO भरायला हरकत नाही. मला असं वाटतंय की लिस्टिंग होतील. हेल्थकेअरचे IPO नेहमी चांगले चालतात. त्याचा प्राईस बँड आहे 382 ते 402. टोटल 3027 कोटीचा हा IPO आहे. त्याच्यापैकी 2727 कोटीचा OFS आहे आणि 300 कोटीचा फ्रेश इश्यू आहे आणि 35 शेअरचा लॉट आहे. सगळी IPOची माहिती मी माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा दिली आहे. NTPC ग्रीन एनर्जीला NHPC कडून 300 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट मिळालं. जिंदाल सॉचा रिझल्ट काही चांगला आला नाही. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं. त्यांचं मार्जिन मात्र किंचितसं वाढलं. 17.5 वरनं 17.8 झालं. आंध्र सिमेंटचा तोटा वाढला. स्पाइस जेट हैदराबादहून प्रयागराजसाठी थेट सेवा सुरू केली. कल्याण ज्वेलर्स, कल्याण गोल्ड अँड डायमंड ज्वेलरी लिमिटेड या नावाने त्यांनी लंडनमध्ये सबसिडियरी सुरू केली. अतुल लिमिटेड प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं, रिझल्ट चांगला आला. AU स्मॉल फायनान्स बँक यांचं प्रॉफिट वाढलं खरं, पण ग्रॉस NPA नेट NPA दोन्हीही वाढले. लॉरेस लॅबचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. श्रीराम फायनान्सचा वरवर करता पाहता रिझल्ट चांगला दिसत होता. कारण 1818 कोटीचं 3570 कोटी एवढं प्रॉफिट दिसलं खरं, पण त्याच्यामध्ये वन टाईम इन्कम किंवा वन टाईम गेन 1657 कोटी रुपयाचं आहे. त्यांचं उत्पन्नसुद्धा वाढलं. 8922 कोटीवरनं 10,698 कोटी एवढं उत्पन्न झालं. नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलाय. 4,910 वरून 5,590 एवढं नेट इंटरेस्ट इन्कम त्यांचं झालं. सुदर्शन केमिकल हे 1,107 रुपये 89 पैसे पर शेअरनी QIP आणतायत. गॅब्रियलनी मारेली युरोप बरोबर ॲसेट परचेस ॲग्रीमेंट केलं. NBCCला 230 कोटीची ऑर्डर हेल्थ मिनिस्ट्री
आणि IIM विशाखापट्टणम यांच्याकडून मिळाली. एम्फसिसची मुलाखत ऐकायला मिळाली. त्याच्यामध्ये असं समजलं की BFSI म्हणजे बँकिंग आणि फायनान्समध्ये सुधारणा झाली आणि लोकांच्या डिस्क्रिशनरी म्हणजेच कंपन्यांच्या डिस्क्रिशनरी खर्चात सुद्धा वाढ झाली. मॅक्स इस्टेट हे 10.33 एकर जमीन नोएडामध्ये त्यांनी 711 कोटीला घेतली. त्याच्यावर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट ते डेव्हलप करणार आहेत. कोल इंडिया 27 जानेवारीला रिझल्ट देणार आहे. त्याच दिवशी डिव्हिडंड किती देणार हे सांगणार आहे आणि त्याची रेकॉर्ड डेट 31 जानेवारी ही असेल. जर 27 जानेवारीला रिझल्ट डिक्लेअर केला तर रेकॉर्ड डेट 31 जानेवारी असेल. ग्रॅन्युअल्सचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिनसुद्धा कमी झालं. दिग्विजय सिमेंट ही फायद्यातून तोट्यात गेली. 31 कोटी फायदा होता, तो 5 कोटी तोटा झाला. उत्पन्नही त्यांचं कमी झालं. TTK हेल्थ यांचा रिझल्ट मात्र चांगला आला. प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूही वाढलं आणि मार्जिनही वाढलं. रिझल्ट चांगला आला. त्याचबरोबर JSW स्टीलचं मार्जिन कमी झालं. पूर्वी 17.1 होतं, आता 13.5. फायदा तर खूपच कमी झाला. 2450 कोटीचा 719 कोटी एवढाच फक्त फायदा झाला आणि रेव्हेन्यूसुद्धा कमी झालं. 41,940 कोटीचं 41,378 कोटी झालं. त्यामुळे मार्जिन कमी, फायदा कमी, रेव्हेन्यू कमी. इंडिगोचा फायदा 18% कमी झाला. 2,998 कोटी पूर्वी फायदा होता, तो 2,449 कोटी. त्यांचा मार्केट शेअर 63.8%. रेव्हेन्यू मात्र 14% वाढलं. पूर्वी रेव्हेन्यू होतं 19,452 कोटी, आता झालं 22,111 कोटी. गोदरेज कन्झ्युमरचं प्रॉफिट कमी झालं. 581 कोटीचं 498 कोटी. त्यांचं इन्कम मात्र वाढलं. 3,660 कोटीवरनं 3,769 कोटी. त्यांचं मार्जिन कमी झालं 23% 20.1. पण त्यांनी 5 रुपये एवढा डिव्हिडंड दिला आहे. LTI माइंडट्रीने वेणुगोपाल लंबू यांची 5 वर्षासाठी CEO म्हणून नेमणूक केली आहे. आजही मार्केट पडलं. फक्त आधी 400 पेक्षा अधिक पॉईंट मार्केट वर होतं आणि नंतर 400 पॉईंट खाली गेलं, म्हणजे 800 ते 850 पॉईंट आजही मार्केट पडलंच. मार्केटची पडझड अजूनही थांबली नाही. फक्त बजेट हा एकच चान्स आहे मार्केटसाठी. काय होत आहे हे आपल्याला बघावं लागेल. बघूया काय काय होत आहे. आता आपली भेट सोमवारी सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.